हॅलो फ्रेंड्स. तर मी आत्ता माझ्या म्हणजे मी लहानपणी जिथे शिकलो त्या स्कूलमध्ये बसलो आहे. विद्या मंदिर गुजरवाडी असं या शाळेचं नाव आहे. आणि ॲक्च्युली हा बोर्ड नव्हता. आमच्या वेळेला बोर्ड होता एकदम असा म्हणजे सिमेंटचा बोर्ड होता, जो ज्याला पुसता पण नीट येत नव्हतं. आणि तुम्हाला मी माझं ही रूम दाखवतो. म्हणजे आता हे हे बघा. तर हा असा क्लास आहे. तर हे जे सगळी माहिती वगैरे लिहिलेली आहे ती आमच्या वेळ काहीच नव्हतं. म्हणजे एकदम हा इथे फक्त थोडासा फॅन होता. हा प्रोजेक्ट तर नव्हता. म्हणजे 2001 ते 2005 ही माझी बॅच होती. इथे पहिली ते चौथी. आणि हा इथे प्रशांत बसलाय. हा पण इथूनच शिकून गेलाय. आणि त्यानंतरनं हा इथे बोर्ड वगैरे आहे. त्यानंतर कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे. आमच्या वेळी काहीच नव्हतं हे असं. मेन म्हणजे आमच्या वेळी सहल पण कुठे जात नव्हती. तर इथे तर सध्या गॅदरिंग आहे. आणि आज एकाचा बड्डे होता, तर त्यासाठी त्याचा बड्डेचं त्यांनी विश केलेलं आहे बोर्डवरती, हॅपी बर्थडे वरद, आणि रोज काढलेला आहे. तर स्कूलमध्ये आल्यानंतर खूप बरं वाटलं. पहिल्या आठवणी आठवल्या, जिथे मी बसत होतो ती जागा आठवली माझी. मी चौथीला असताना, तिसरीला असताना. चौथीला असताना माझा नंबर चौथा होता. तिसरीला असताना माझा नंबर तिसरा होता. म्हणजे आम्ही एवढी जास्त मुलं नव्हतो, कारण माझे खेडेगाव आहे, त्याचं नाव आहे गुजरवाडी. आणि त्यामुळे एवढी मुलं नव्हतो आम्ही. आमची टोटल पटसंख्या म्हणजे आमचं टोटल बॅच होती ती 7 मुलांची होती. म्हणजे मुलं मुली मिक्स होती. एवढीच फक्त पहिली ते 5 चौथीपर्यंत. त्यानंतर इथून शित्तूर केंद्र शाळा शित्तूर तर्फे मलकापूर इथे 5वी ते 7वीपर्यंत शिक्षण. त्यानंतरनं माध्यमिक विद्यालय शित्तूरमध्ये 8वी ते 10वी. त्यानंतरनं हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 10वी नंतरचं एज्युकेशन मी बाहेर केलं हॉस्टेलवरती. आणि त्यानंतर मुंबईला शिफ्ट झालो. पण आज आलो पहिल्यांदा इथे, तर खूप छान वाटते. आणि इथल्या मुलांना मी डान्स शिकवतो आहे, कारण त्यांचं गॅदरिंग चालू आहे. आणि त्यामुळं फार आनंद होतो आहे की माझ्या स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे असे खूप सारे कार्यक्रम होत आहेत तिथे. सहल जाते, अजून भरपूर काय काय इथे कार्यक्रम होतात. आणि म्हणजे प्रज्ञाशोध परीक्षा असू देत, अजून कोणत्या स्कॉलरशिप्स असू देत, त्यामध्ये आमच्या या स्कूलमधील मुलं टॉपला जात आहेत. म्हणजे जिल्ह्यात दुसरे तिसरे असे येत आहेत. तर खूप छान वाटतं. आणि तुम्हाला पण जर हे सगळं ऐकून जर बरं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.